धुळे जिल्ह्यामध्ये मका उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलेत। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं मका पिकाला फटका बसतोय आणि त्यातच अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला। अळी पोंगातील कोवळी पानं कुरतडत असल्यानं पिकाची वाढ खुंटून पानं पिवळी पडतात। फवारणी करूनही अळी नियंत्रणात येत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली। पाऊस नसल्यानं अळीचा प्रादुर्भावही कायम आहे। धुळे जिल्ह्यात मका उत्पादक शेतकरी आता दुहेरी संकटात सापडले। त्याचं कारण असं की एकीकडे 15 ते 20 दिवसापासून पावसानं पाठ फिरवली, तर दुसरीकडे लष्करी अळीचा प्रादुर्भाव मका पिकावर मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय। आपल्यासोबत जे काही मका उत्पादक शेतकरी ते आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, लष्करी अळीचा प्रादुर्भाव बघायला मिळतो? माझ्या 2 एकर क्षेत्रात मका हे पीक लागवड केलं होतं आणि त्याच्यामध्ये अत्यंत जास्त प्रकारे लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसतोय आणि ते प्रादुर्भाव दिसल्यामुळे त्याची जी वाढ असते मक्याची ती खुंटते आणि त्याच्यामुळे माझ्या उत्पन्नाचं जे पुढचं यश आहे ते मला कमी दिसतंय। काय कशा पद्धतीने लष्करी प्रादुर्भाव बघायला मिळतो? सध्या पाऊस नसल्यामुळे, पाऊस 15 दिवस झाले असून पावसा अभावी नसल्यामुळे ते पोखरणारी जी आडी आहे ती आत बसल्या असल्यामुळे ते पोखरण्याचं तिचं काम सतत चालू असतं आणि पाऊस राहिला असता तर पावसामुळे ते कमीत कमी पीक पण जोमदार राहिलं असतं आणि पिकामध्ये जी आडी असते त्याचं प्रमाण हे कमी राहिलं असतं। काहीतरी पानं देखील आपलं हो, तुटलेलं बऱ्याचपैकी पानाचे पण जास्त होतं आणि त्याच्यामुळे जी वाढ असते जी आपल्याला 40-30 एकर म्हणजे 40-30 क्विंटल जी आपल्याला येणार आहे त्याचे निम्म्यावर येऊन पोहोचतं आणि भाव पण बराचसा भेटत नाही आणि कंस पण पुरेसे लागत तुम्ही नाही। याच्यासाठी काही खर्च केलाय का, फवारणी वगैरे? हो, मी त्या आतापर्यंत माझ्या 2 ते 3 फवारण्या झालेल्या आहेत आणि खताचे पण 2 डोस झालेले आहेत। त्याच्यानंतर कोळपणी असेल, नांगरणी असेल, हे क्षेत्र पण म्हणजे केलेलं आहे। तरी पण बराचसा खर्च येऊन गेलेला आहे। आम्हाला असं वाटतंय की यावर्षी खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असं आम्हाला वाटतं। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे।